पण तुम्ही माझं म्हणणं तर ऐकून घ्या. तुम्ही का विरोध करता ते तरी सांगा. श्रेयस, तुला कळत नाहीये का? लहान आहेस तू. हा, तिच्या समोर का मला तोंड उघडायला लावतोय? डॅड, पण माझं श्रेयस प्लीज, या विषयावर पुन्हा बोलायचं नाही. हा विषय इथे संपला. स्टॉप इट. हे सगळं मला आता असंही होतंय. श्रेयस, आय एम सॉरी. डॅड, पण माझं ऐकून. कम इन. काय झालं बाबा? तुम्ही मला बोलवून घेतलं? बैस. मानसी, मी तुझ्याबद्दल श्रेयस समोर जे काही बोललो त्याबद्दल मी तुझी माफी मागणार आहे. माझा तुमच्या दोघांच्या लग्नाला विरोध होता, याचं कारण खूप वेगळं आहे, जे मी तुला आता सांगणार आहे ते तू शांतपणे आणि मन खंबीर करून ऐकावंस अशी माझी इच्छा आहे. दोन वर्षांपूर्वी श्रेयसचं अपेंडिक्सचं क्रिटिकल ऑपरेशन झालं होतं. बराच रक्तस्राव झाला होता. 3 बाटल्या रक्त द्यावं लागलं होतं त्यावेळी त्याला. त्यातून तो बरा झाला. 6 महिने व्यवस्थित गेले. एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आला तो ताप घेऊनच. त्या दिवशीची संध्याकाळ त्याने गोळ्या घेऊन वगैरे काढली. पण नंतर हे वारंवार घडू लागलं. बरेच दिवस तो आजारी असायचा, म्हणून मी त्याला डॉक्टर मोदींकडे जाण्याचा सल्ला दिला. तो डॉक्टर मोदींकडे चेकअपसाठी गेला आणि 2 दिवसांनी डॉक्टर मोदींनी मला त्याचे रिपोर्ट्स घ्यायला एकट्यालाच बोलावला. ते रिपोर्ट्स त्यांनी माझ्या समोर ठेवले. मी त्याचे रिपोर्ट्स असे बारकाईने वाचत होतो आणि मला I was shocked. I was shocked at that time. माझा श्रेयस HIV पॉझिटिव्ह आहे असं निदान होतं त्यात. नाही, माझ्या श्रेयसला असा आजार होऊच शकत नाही. होऊच शकत नाही असा आजार. त्याचा स्वभाव बघता तो असल्या मार्गाला जाऊच शकत नाही याची खात्री होती मला आणि अजूनही आहे. पुढे मी आणि डॉक्टर मोदींनी त्याची केस हिस्ट्री नीट स्टडी केली आणि आमच्या असं लक्षात आलं की त्याच्या ऑपरेशनच्या वेळी त्याला जे रक्त दिलं गेलं होतं त्यामुळे हे सगळं झालं होतं.
आणि बेटा म्हणून म्हणून माझा तुमच्या लग्नाला विरोध होता आणि अजूनही आहे. जेव्हा मला माहिती आहे की माझा मुलगा HIV पॉझिटिव्ह आहे, तेव्हा तुझ्यासारख्या गोड निष्पाप मुलीचा बळी मी का घेऊ? तूच सांग मला. बाबा, तुमच्या ह्या सांगण्यावरनं एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे आणि तिचा मला खुलासा करायचा आहे. श्रेयस आणि मी एका एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये काम करतो. तुमची ही रिॲक्शन मला अपेक्षित होतीच, कारण का तुमच्या बोलण्यावरनं श्रेयस कुठे काम करतो हे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं नसल्याचं माझ्या लक्षात आलं. बाबा, मी सुद्धा HIV पॉझिटिव्ह आहे आणि मलाही हा आजार एका मेडिकल मिस्टेकमुळेच झाला. हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी मनानं पूर्णपणे खचले होते, उद्ध्वस्त झाले होते. पण हळूहळू मी स्वतःला सावरलं आणि अशा रुग्णांसाठी आपलं आयुष्य खर्ची घालवण्याचं ठरवलं. काही वेळानंतर श्रेयस तिथे जॉईन झाला. आम्ही एकत्र काम करायला लागलो. तिथेच आमची मनं जुळली आणि भविष्यात मुलाला जन्म न देण्याचं आम्ही ठरवलं. आमची नॉर्मल आयुष्य जगण्याची, संसार करण्याची इच्छा तर उद्ध्वस्त झाली होती, पण एक स्वप्नवत वाटणारा संसार तर आम्ही उभा करू शकतो. स्वतःचं असं एक वेगळं विश्व निर्माण करू शकतो. आणि म्हणूनच बाबा, प्लीज प्लीज तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. श्रेयस, काय करताय? सॉरी. बोगनवेल सुंदर परंतु निरुपयोगी बिनवासाची फुले देणारी, स्पर्शू गेल्यास काटे टोचणारी. कोणास ठाऊक आपल्या अवतीभोवती सुद्धा अशी जोडपी श्रेयस आणि मानसी सारखा आपला संसार सुखाचा करत असतील, बोगनवेली सारखा.